नमस्कार। बीड जिल्ह्यातील परळी या शहराची ओळख धार्मिक, राजकीय आणि औद्योगिक अशी 3 वेगवेगळ्या माध्यमातून सांगितली जाते। 12 ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ हे परळीची धार्मिक ओळख आहे, तर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे परळी हे शहर राजकीय ओळख बनलेलं आहे। त्याच पद्धतीनं औष्णिक वीज प्रकल्पाच्या माध्यमातून परळीची औद्योगिक वाटचाल चालू असल्यामुळे त्यामुळेच औद्योगिकीकरणाचे एक केंद्र म्हणून देखील परळीकडे पाहिलं जातं। औष्णिक वीज प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या राखेवर इथलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण सगळं काही चालू असतं। वाल्मिक कराडच्या निमित्तानं हे परळीतलं अर्थकारण जगासमोर आलं आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या। औद्योगिक प्रकल्पातून निर्माण होणारी राख आणि या राखेच्या माध्यमातून त्यातलं होणारं अर्थकारण, त्या अर्थकारणातून होणारा दहशतवाद आणि त्यातून होणारं राजकारण, या सर्व प्रकारांमुळे परळी हे शहर पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। नक्की परळीच्या औष्णिक वीज केंद्रातून निर्माण होणाऱ्या राखेवर कशा पद्धतीनं राखेचं अर्थकारण चालतं, त्यातून कशा पद्धतीनं पैसे मिळतात आणि ते पैसे पुन्हा राजकारण्यांच्या माध्यमातून कसे फिरवले जातात आणि त्यांना कोण वरदहस्त देतं, हा सगळा प्रकार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर। साधारणपणे 50 वर्षापूर्वी परळीच्या या औष्णिक वीज प्रकल्पांची निर्मिती झाली। एकूण 3 युनिटमधून साधारणपणे 750 मेगावॅट एवढी वीज निर्मिती या प्रकल्पांमधून होत असते। या राखेचं जर अर्थकारण बघितलं तर साधारणपणे राखेची निर्मिती ही कोळशाच्या प्रकारावर अवलंबून असते। एकूण जाळल्या जाणाऱ्या 40% कोळशाची ही राख होत असते आणि हीच कोरडी राख सिमेंट कंपन्यांसाठी जवळपास 550 ते 600 रुपये मेट्रिक टनानं विकली जाते आणि वीटभट्टी चालकांना ही राख सवलतीच्या दरात म्हणजे जवळजवळ 200 रुपये प्रति टनानं ही राख विकली जाते। राखेचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ओली राख। ही राख एका तलावात साठवली जाते आणि या तलावाची निर्मिती केलेली आहे ती दाऊदपूर या गावामध्ये। दाऊदपूर गावामध्ये मोठ्या तलावामध्ये ही राख साठवली जाते आणि तिथूनच या राखेचं व्यवहार होत असतात। ज्या दाऊदपूर या गावामध्ये ही ओली राख साठवली जाते ते दाऊदपूर हे गाव या सर्व व्यवहाराचं एक केंद्रबिंदू समजलं जातं। टोलेजंग इमारती, आलिशान महागड्या गाड्या आणि हातात खेळण्यासारखी पिस्तूल घेऊन ही मंडळी या राखेचा धंदा करत असतात। या राखेचा धंदा करण्यासाठी त्यांना राजकीय संरक्षण तर पुरवलं जातंच, परंतु त्याच पद्धतीनं त्यांना समाजात, समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये दोन्हीकडेही योग्य त्या पद्धतीनं लॉन्च केलं जातं। एकूणच दाऊदपूरचा जर इतिहास पाहिला आपण तर प्रत्येक घरावर जवळजवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात राखेचा थर साठलेला आहे, परंतु या राखेच्या व्यवसायामध्ये जे गुंतले आहेत त्यांच्या कपड्यावर मात्र एक कणभरही राख आपल्याला दिसणार नाही। एवढी सुबत्ता या राखेनं या दाऊदपूर गावाला दिलेली आहे। या प्रकल्पासाठी जमीन दिल्यामुळं या गावातील अनेकांना या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी मिळालेली आहे। बाकीचे सगळेजण ह्या राखेच्या धंद्यामध्ये आहेत। सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी वाल्मिक कराडच्या लक्षात आली नसती तरच नवल, आणि त्याचाच फायदा घेऊन वाल्मिक कराडनं आपला मोर्चा या राखेच्या धंद्याकडे वळवला। वाल्मिक कराडचे अनेक अगलबच्चे, अनेक कार्यकर्ते या राखेच्या धंद्यामध्ये गुंतलेले आपल्याला पाहायला मिळतात। 2021 पर्यंत ही ओली राख पूर्णपणे मोफत दिली जायची। त्यानंतर मात्र केंद्र सरकारने या राखेचा लिलाव करावा अशी तरतूद केली आणि त्यानंतर इथून पुढं त्या राखेचे लिलाव होऊ लागले। 350 ते 650 रुपयापर्यंत वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळे दर या ओल्या राखेचे ठरवले जातात आणि त्या पद्धतीनं या राखेचे लिलाव होऊन त्याची वाहतूक केली जाते असं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात। स्थानिक पातळीवर काही जणांनी एकत्र येऊन त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून या राखेचे व्यवहार ते पाहत असतात। मात्र यासाठी इतर जिल्ह्यातील लोकांना तिकडे फिरकूही दिलं जात नाही। या संपूर्ण व्यवहारावर स्थानिक लोकांचा फार मोठा दबदबा असल्यामुळं जिल्ह्यातील इतर लोक या व्यवहारात कधीच येत नाहीत किंवा त्यांना फिरकूही दिलं जात नाही। इथल्या शहरातील एका चौकामध्ये एक मनोरा आहे आणि त्यालाच परळीकर टॉवर म्हणतात आणि आलिशान गाडी, कपाळावर गंध, खांद्यावर पांढरं उपरणं आणि हातामध्ये महागडे 2-3 मोबाईल असं या राखेचा व्यवहार करणाऱ्यांचं वर्णन केलं जातं।
इथे सकाळी 100-150 लोक जमतात आणि कुणाला कुठलं काम करायचं, कुणी कुठं राख पोचवायची, कुणी कुठली राख कुठं पोचवायची, कुणी काय करायचं याचं प्लॅनिंग या चौकामध्ये केलं जातं. या सर्व प्रकाराला संरक्षण देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनाही या ठिकाणी या माध्यमातून अर्थपुरवठा केला जातो. राजकीय नेत्यांचे वाढदिवस, मोठमोठे इव्हेंट्स ही राखेच्या अर्थकारणातली मंडळी स्वतःहून साजरे करत असतात आणि आपल्याला दिलेल्या राजकीय संरक्षणातून थोडंफार उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न ते करत असतात. आणि यातूनच परळी शहरामध्ये गुन्हेगारी, त्याच पद्धतीनं दहशत ही माजवली जाते. जी गोष्ट राखेच्या बाबतीत आहे तीच गोष्ट कोळशाच्या बाबतीतही आहे. कोळसा कोणत्या खाणीतून काढला, खाणीतील कोणत्या थरातून तो निघाला, याच्यावरच कोळशापासून त्या किती राख निर्मिती होणार हे गणित ठरलेलं असतं, नव्हे त्याचा अंदाज लावला जातो. प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवण्यासाठी भारतीय कोळसा आणि आयात केलेला कोळसा यांचं मिश्रण केलं जातं आणि तो कोळसा या प्रकल्पांसाठी वापरला जातो. विजेचे दर व त्याच्या खरेदीची माहिती या ठिकाणी दिली जाते, मात्र कोळशाची कुठल्याही प्रकारची माहिती या प्रकल्पामधून कुणालाही दिली जात नाही. हेही मोठं एक गौडबंगाल आहे. दाऊदपूर सारख्या या छोट्याशा गावामध्ये जवळपास 300 ते 400 आलिशान अशा इमारती आहेत आणि तितक्याच महागड्या BMW ते फॉर्च्युनर सारख्या गाड्या प्रत्येकाच्या दारात दिसतात. त्याच पद्धतीनं अवैध शस्त्र बाळगणे हे देखील इथं प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. आणि हे सगळं बिनधास्त आणि बिनदिक्कतपणे चालू असतं ते केवळ एका राजश्रयामुळे. धार्मिक, राजकीय आणि औद्योगिक अशी 3 प्रकारे वेगवेगळी ओळख असणारं परळी शहर आता गुन्हेगारीचं केंद्रबिंदू म्हणून आपली 4थ्या प्रकारे ओळख निर्माण करते की काय, अशी एक शंका आता निश्चितपणे यायला लागलेली आहे.